नमस्कार माझ्या प्रिय शिक्षक बंधू आणि भगिनींना, स्पर्धा परीक्षेतील आणि अखंड भारतातील माझ्या लाडक्या विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींना, मी प्राध्यापक मारुती विठ्ठल शेळके आपल्या सर्वांचं पाटणे टेस्ट आम्ही बनणार बेस्ट या उपक्रमाच्या अंतर्गत मास्टरमाइंड करिअर अकॅडमीच्या व्यासपीठावरती सहर्ष असे स्वागत करीत आहे। आज आपण पाटणे टेस्ट नावाच्या कोर्समध्ये आलेलो आहोत। इयत्ता 9वी मध्ये विषय पाहत आहोत इतिहास व राज्यशास्त्र। या विषयामध्ये पाठ क्रमांक 5 हा अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे, महत्त्वाचा धडा आहे। बऱ्याच वेळा तुम्ही वापरत असलेल्या स्पर्धा परीक्षांच्या पुस्तकांमध्ये याबद्दल कमी माहिती आहे। मात्र अलीकडच्या स्पर्धा परीक्षांना या टॉपिकवर खूप प्रश्न आले। विशेषतः डीएड बीएड टीईटी पेपर 1 असेल, पेपर 2 असेल, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी असेल किंवा शिक्षण क्षेत्रातील कुठल्याही परीक्षांसाठी हा धडा हा पाठ फार महत्त्वाचा आहे, ज्याचं नाव आहे शैक्षणिक वाटचाल। मात्र फक्त शिक्षण क्षेत्रातलीच परीक्षा नाही, सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी हा घटक फार आणि फार महत्त्वाचा आहे। 2007 सालापासून हा विषय आणि हा टॉपिक मी शिकवत आहे। म्हणून हा टॉपिक किती महत्त्वाचा आहे आणि याचं विश्लेषण या टेस्टच्या माध्यमातून मी करत आहे। तरी ते सारांश रूपाने आणि थोडक्यामध्ये याचं विश्लेषण पाहूया। चला, धडाच मोठा आहे, पाठच मोठा आहे, त्याच्यामुळे प्रश्न जास्त आहेत, वेळ थोडा जास्त जाणार आहे। पहिला, 1951च्या जनगणनेनुसार भारताची साक्षरता टिंबटिंब टक्के होती। म्हणजे हा प्रश्न झाला भारताच्या जनगणने संदर्भाचा, लोकसंख्येचा, अगदी आपण याला भूगोलाचा म्हणूया, अर्थशास्त्राचा म्हणूया। आणि मग 1951ला म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळालं 1947ला, आणि त्याच्यानंतरची ही पहिलीच जनगणना आहे। म्हणजे स्वतंत्र भारताची पहिली जनगणना जेव्हा झाली तेव्हा आपल्या देशाची साक्षरता किती होती? अर्थात प्रचंड कमी होती, आणि ती फक्त होती 17%। पर्याय क्रमांक 1। किती देशाचं दुर्दैव आहे की फक्त 17%। चला, प्रश्न क्रमांक 2 पाहूया। 2001च्या जनगणनेनुसार भारताच्या साक्षरतेचे प्रमाण किती होते? 2001च्या जनगणनेनुसार भारताच्या साक्षरतेचे प्रमाण 64% होते। पर्याय क्रमांक 3। झालं, दोन सारखेच असणारे मुद्दे आहेत। 1951ला 17%, 2001ला 64%। आता आपल्याला 2011 आणि 2021ची आकडेवारी सुद्धा लवकरच आपल्या समोर येईल, त्याचाही अभ्यास करावा लागेल। पुढे, प्राथमिक शिक्षण म्हणजे काय? प्राथमिक शिक्षण म्हणजे काय तर पर्याय क्रमांक 2 बघा, 6 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांना जे शिक्षण दिले जाते ते। याचा थोडासा प्रवास तुम्हाला सांगतो। सर्वप्रथम आपल्या भारत देशामध्ये 1883 साली बडोदा संस्थानामध्ये सयाजीराव गायकवाडांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत केलं। भारतात पहिल्यांदा बडोदा, आता महाराष्ट्रात पहिल्यांदा आणि भारतात दुसऱ्यांदा कोल्हापूर संस्थानामध्ये 1917 साली राजर्षी शाहू महाराजांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत केलं। यानंतर अगदी 1882 म्हणजे बडोदा संस्थानामध्ये प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत व्हायच्या अगोदर 1882 मध्ये हंटर कमिशन समोर महात्मा फुल्यांनी जी साक्ष दिली, त्या साक्षीमध्ये 6 ते 14 वयोगटातील सर्व भारतातल्या मुला मुलींना प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत द्यावं अशा प्रकारची मागणी महात्मा फुल्यांनी केली होती। पुढे आपल्या देशाच्या राज्यघटनेच्या निर्मितीसाठी घटना समिती स्थापन झाली, राज्यघटना तयार झाली म्हणजे संविधान तयार झालं। आणि आपल्या भारताच्या संविधानामध्ये मूळ राज्यघटनेमध्ये कलम 45 मध्ये म्हणजे मार्गदर्शक तत्वामध्ये प्राथमिक शिक्षणाचा 6 ते 14 वयोगटातील शिक्षणाचा समावेश होता। मात्र 2002 साली घटना दुरुस्ती झाली, 86वी घटना दुरुस्ती,
आणि या घटना दुरुस्तीनुसार मार्गदर्शक तत्वाचं रूपांतर मूलभूत हक्कामध्ये झालं आणि कलम 21(अ) मध्ये सध्या या प्राथमिक शिक्षणाचा समावेश आहे. सध्या ते मूलभूत हक्क आहे. ठीक आहे, चला पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 4 आहे. 1988 मध्ये केंद्र सरकारने प्राथमिक शिक्षणाचा प्रसार व शैक्षणिक दर्जामध्ये सुधारणा करण्यासाठी टिंब योजना सुरू केली. फार महत्वाची योजना आहे, नेहमी येणारी आहे परीक्षेला. 1988 साली कोणी, केंद्र सरकारनं, दिल्ली सरकारनं काय, प्राथमिक शिक्षणाचा प्रसार आणि शैक्षणिक दर्जा सुधारायचा हेतू, यासाठी केंद्र सरकारनं सुरू केलेली योजना आहे खडूफळा योजना. या खडूफळा योजनेलाच इंग्रजीमधून ऑपरेशन ब्लॅकबोर्ड म्हणतात. म्हणजे क आणि ड पर्याय असणारे, इथं पर्याय क्रमांक 3 आहे क आणि ड. आपलं उत्तर क्लिअर झालं. चला पुढे. टिंब रोजी केरळ राज्य पूर्णतः साक्षर ठरले. आपल्याला नेहमी प्रश्न येतो, भारतातील पहिले साक्षर राज्य कोणते? केरळ. महाराष्ट्रातला पहिला साक्षर जिल्हा असं आलं तर सिंधुदुर्ग. तर मग केरळ राज्य संपूर्णतः साक्षर केव्हा घोषित केलं, केव्हा ठरलं, याचं साल महत्वाचं आहे. तर 1991 मध्ये हे साक्षर ठरलं. पुढे 1960 नंतर राज्य शासनाने इयत्ता 1ली ते 7वीचा एकसारखा अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी त्यांच्याकडे अभ्यासक्रमाचा मसुदा तयार करण्याचे काम सोपवले होते. त्यावेळी टिंब यांच्याकडे, कुणाकडे या अभ्यासक्रमाचा मसुदा तयार करण्याची जबाबदारी सोपवली होती? तर ती व्यक्ती आहे सय्यद रौफ. सय्यद रौफ हे उत्तर आहे आपलं, पर्याय क्रमांक 3. पुढे 1994 मध्ये प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासाठी DPEP म्हणजे टिंब सुरू करण्यात आला. डी म्हणजे डिस्ट्रिक्ट, पी म्हणजे प्रायमरी, ई म्हणजे एज्युकेशनल आणि पी परत आलाय प्रोग्राम. डिस्ट्रिक्ट प्रायमरी एज्युकेशनल प्रोग्राम म्हणजे जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रम. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर. अनेक शैक्षणिक क्षेत्रामधल्या संस्था आहेत, त्यांचे असे लॉंग फॉर्म आपल्याला परीक्षेला येतात, हाही लक्षात राहू द्या. याचं उत्तर, याचा लॉंग फॉर्म हा. पुढे आता जोड्या आल्यात. या जोड्या सुद्धा तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षांना नेहमीच पाहायला मिळते. मध्यान्ह भोजन योजना केव्हा सुरू झाली? तर 1995 मध्ये मध्यान्ह भोजन योजना सुरू झाली. पुढे ताराबाई मोडक यांचं काम कुठे आहे? तर आदिवासी समाजासाठी ताराबाई मोडक यांनी बोर्डी आणि कोसबाड या ठिकाणी मोठं काम केलंय. अनुताई वाघ यांनी काम केलंय कोसबाड या ठिकाणी. कोसबाड प्रकल्प अनुताई वाघ यांचा आहे, आदिवासी लोकांच्या शिक्षणासाठी, आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी. आणि कोठारी आयोगाची स्थापना झाली 1964 साली. ज्या कोठारी आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर DS कोठारी होते. याच कोठारी आयोगानं समटलं गेलंय की देशाचं भविष्य शाळांमधील वर्ग खोल्यांमध्ये घडवलं जात आहे. चला, भारताच्या शैक्षणिक प्रवासामध्ये कोठारी आयोगाला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. आणि या कोठारी आयोगाबद्दल अजून काही प्रश्न आपल्याला पाहिजेत, पुढे जायचं. या जोड्या आपल्या क्लिअर झाल्या. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री कोण होते? आपल्या सगळ्यांना माहिती आहे, स्वतंत्र भारताचे पहिले प्रधानमंत्री आहेत पंडित जवाहरलाल नेहरू. पहिले गृहमंत्री आहेत सरदार वल्लभभाई पटेल. पहिले कायदा मंत्री आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पहिले राष्ट्रपती आहेत डॉक्टर राजेंद्र प्रसाद. पहिले उपराष्ट्रपती आहेत डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. तर पहिले शिक्षण मंत्री कोण असा प्रश्न आहे, तर मौलाना अबुल कलाम आझाद हे पहिले शिक्षण मंत्री आहेत. लक्षात राहू द्या. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर. पुढे विद्यापीठ शिक्षण आयोगाच्या शिफारशीनुसार माध्यमिक शिक्षणासंदर्भात टिंब-मध्ये मुदलियार आयोगाची स्थापना केली. पहा, मुदलियार आयोग फार महत्वाचा आहे आणि हा मुदलियार आयोग माध्यमिक शिक्षणासंदर्भात आहे, हेही लक्षात राहू द्या. मग हा मुदलियार आयोग कोणत्या वर्षामध्ये स्थापन झाला? तर शैक्षणिक वर्ष 1952-53. पर्याय क्रमांक 2.
चला, आणि कोणाच्या शिफारशीनुसार मुदलियार आयोग स्थापन झालाय असं विचारलं तर विद्यापीठ शिक्षण आयोग. बर, हा विद्यापीठ शिक्षण आयोग कधी, केव्हा, कोणाच्या अध्यक्षतेखाली, पुढच्या प्रश्नामध्ये पाहायचंय आपल्याला. चला पुढे. दिनांक 1 जानेवारी 1966 रोजी टिंबटिंब येथे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ या संस्थेची स्थापना करण्यात आली. तारीखही विचारली जाऊ शकते, लक्षात राहू दे. 1 जानेवारी 1966 रोजी आपल्या महाराष्ट्राची निर्मिती झाली. 1 मे 1960 आणि त्यानंतरची अत्यंत महत्त्वाची घटना आहे. संस्था आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, आणि कुठे, अर्थातच पुणे या ठिकाणी या संस्थेची स्थापना झाली. पर्याय क्रमांक 1. पुढे. आपल्या पुण्याला महाराष्ट्राचं शैक्षणिक आणि सांस्कृतिक केंद्र म्हणण्याचंच कारण आहे की देश पातळीवरच्या शिक्षणाच्या अनेक संस्था पुण्यामध्ये स्थापन झाल्यात. पाहूया पुढे. शिक्षण संक्रमण हे मासिक टिंबटिंब ही संस्था चालवते. आपल्या सरकारच्या शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून काही महत्त्वाचे वृत्तपत्र, त्यामध्येच हे शिक्षण संक्रमण नावाचं मासिक चालवलं जातं. हे कोण चालवतंय तर ही संस्था आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ. आत्ता आपण पाहिलं जी पुण्यामध्ये 1966 मध्ये स्थापन झालेली संस्था. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर. पुढे. टिंबटिंब मध्ये डॉक्टर DS कोठारी यांच्या अध्यक्षतेखाली कोठारी आयोगाची स्थापना झाली. जोड्यामध्ये हा प्रश्न आलाच होता, परत रिपीट झाला. 1964 मध्ये कोठारी आयोगाची स्थापना झाली. पुढे. कोठारी आयोगाच्या कामकाजात टिंबटिंब यांचे मोलाचे योगदान होते. डॉक्टर DS कोठारी यांच्या अध्यक्षतेखाली हा आयोग आहे, ही समिती आहे म्हणून नाव आहे कोठारी आयोग. मात्र या कोठारी आयोगामध्ये एका व्यक्तीचं फार मोठं काम आहे, योगदान आहे. त्या व्यक्तीचं नाव आहे JP नाईक, म्हणजे पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. पुढे. कोठारी आयोगानं माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि विद्यापीठ स्तरावरील टिंबटिंब या आकृतीबंधाचा पुरस्कार केला. मग याच्यामध्ये माध्यमिक म्हणजे 10वी पर्यंत, 11वी 12वी 2 वर्ग उच्च माध्यमिक आणि विद्यापीठचे 3, 10+2+3 अशा प्रकारचा आकृतीबंध सुचवला. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर. पुढे. महाराष्ट्र राज्य 10+2+3 ही शैक्षणिक रचना टिंबटिंब मध्ये स्वीकारून टिंबटिंब मध्ये 10वीची पहिली शालांत परीक्षा घेतली. म्हणजे महाराष्ट्र राज्यानं हा कोठारी आयोगाचा आकृतीबंध केव्हा स्वीकारला आणि त्यानुसार 10वीची पहिली शालांत परीक्षा केव्हा घेतली असा प्रश्न आहे. तर कोठारी आयोगाची स्थापना आहे 1964. 1964 ते 66 हा त्यांचा 2 वर्षाचा महत्त्वाचा कालखंड. म्हणजे यानंतरच कधीतरी असणार आहे. तर कधी आहे 1972 मध्ये हा आकृतीबंध महाराष्ट्रानं स्वीकारला आणि 1975 मध्ये महाराष्ट्र राज्यानं 10वीची पहिली शालांत परीक्षा घेतली. अशा रीतीनं पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर आहे. नेक्स्ट. 1948 मध्ये मगाशी ज्या विद्यापीठ आयोगाबद्दल मी म्हटलं होतं, पुढच्या प्रश्नात पाहूया तो. 1948 मध्ये उच्च शिक्षण केंद्र सरकारनं टिंबटिंब यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठ शिक्षण आयोगाची स्थापना केली. म्हणजे उच्च शिक्षणाच्या रचनेसाठी, अभ्यासासाठी, विकासासाठी या विद्यापीठ शिक्षण आयोगाची स्थापना केलेली आहे 1948 मध्ये. तर कोणाच्या अध्यक्षतेखाली असा प्रश्न आहे तर याचं उत्तर आहे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली या विद्यापीठ आयोगाची स्थापना झाली. पर्याय क्रमांक 3. पुढे. शालेय पातळीवर घेतल्या जाणाऱ्या ड्रॉइंग ग्रेड परीक्षांचे आयोजन करण्याची जबाबदारी टिंबटिंब या विभागाकडे असते. आता NCERT म्हटलं तर दिल्लीची फार मोठी साऱ्या शैक्षणिक क्षेत्रातली महत्त्वाची संस्था आहे. ती काय अशा प्रकारच्या परीक्षा घेत नाही. SCERT म्हणजे NCERT प्रमाणे राज्यांमध्ये अशा प्रकारची स्थापन झालेली संस्था आहे. CSIR तर वेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारी संस्था आहे.
आणि इथं नावातच लक्षात येते कला संचालनालय म्हणजे पर्याय क्रमांक 2 कला आणि ड्रॉइंग ग्रेड सहज लक्षात येते उत्तर पर्याय क्रमांक 4. NCERT चे पूर्ण रूप ओळखा म्हणजे NCERT NCERT याचं विस्तारित रूप याचा लॉंग फॉर्म आपल्याला ओळखायचं तर नॅशनल काउन्सिल पर्याय क्रमांक 2 ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग म्हणजे पर्याय क्रमांक 2 नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग. आपलं उत्तर इथं क्लिअर झालं. नीट लक्षात राहू द्या अगदी थोडाशा बदलानं हे विस्तारित रूप दिले जातात. आपलं कन्फ्युजन होतं म्हणून क्लिअर कट आपली आयडिया असायला पाहिजे. चला पुढे जाऊ. NCERT ची स्थापना टिंबटिंब रोजी टिंबटिंब येथे झाली. फार महत्वाची संस्था आहे कुठल्याही परीक्षेला विचारली जाते. NCERT पहिलं नॅशनल म्हणजे राष्ट्रीय पातळीवरची संस्था आहे. दिल्ली या ठिकाणी स्थापन झाली आणि कधी स्थापन झाली तर 1 सप्टेंबर 1961 रोजी या संस्थेची स्थापना झाली. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर. चला पुढे. NCERTच्या धर्तीवर सर्व राज्यात टिंबटिंब ही संस्था स्थापन करण्यात आली. बघा NCERT नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग अशा प्रकारची संस्था प्रत्येक राज्यात उभारली गेली. मग त्याला म्हटलं जायचं SCERT स्टेट काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आता मग ही MSCERT काय ही महाराष्ट्राची SCERT ही PSCERT काय ही पंजाबची PSCERT अशा रीतीनं आपलं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद म्हणजेच महाराष्ट्राची SCERT त्याला म्हणतात MSCERT महाराष्ट्र स्टेट काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग असा त्याचा अर्थ होतो. ही संस्था टिंबटिंब साली टिंबटिंब येथे स्थापन करण्यात आले. तर या संस्थेचं किमान ठिकाण तर तुमचं पहिलं पाठ असायला पाहिजे पुणे आणि साल आहे 1984 पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर आहे. टिंबटिंब या संस्थेला विद्या प्राधिकरण या नावाने देखील ओळखले जाते. आत्ताची जी MSCERT नावाची संस्था आहे त्या संस्थेला म्हणजेच इथं पर्याय क्रमांक 3 या संस्थेला विद्या प्राधिकरण असेही म्हणतात. समान नाव बघा विद्या प्राधिकरण म्हणजेच MSCERT म्हणजेच ही संस्था MSCERT. जशी सगळ्या राज्यांना SCERT आहे तशी आपल्या महाराष्ट्राची म्हणून MSCERT आणि देशाची म्हटलं की NCERT असं आपण म्हणतो. साधा सोपं आहे. पुढे. जीवन शिक्षण हे मासिक टिंबटिंब या संस्थेमार्फत प्रकाशित केले जाते. झालं मगाशी एक मासिक पाहिलं आता हे जीवन शिक्षण मासिक आलंय. हे मासिक आपली MSCERT नावाची संस्था जी आहे आता आपण पाहत होतो महाराष्ट्राची SCERT ती पर्याय क्रमांक 4. पुढे. बालभारती ही संस्था म्हणजेच टिंबटिंब हा फार महत्वाचा मुद्दा आहे. फार महत्वाची संस्था आहे. बालभारती संस्था म्हणजेच महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर. ओके चला पुढे. बालभारती या संस्थेची स्थापना टिंबटिंब रोजी टिंबटिंब येथे झाली. पुन्हा एकदा बालभारती म्हटलं की पुण्याला जायचं. पुण्याला स्थापना आहे बालभारती पुण्याला आहे आणि स्थापनेची तारीख आहे 27 जानेवारी 1967 रोजी बालभारतीची स्थापना झाली. नेक्स्ट. इयत्ता 1ली ते 12वी पर्यंतच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्रातील पाठ्यपुस्तके तयार करण्याचे काम कोण करते? आत्ताच पाहिलं बालभारती पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट. बालभारती ही संस्था विद्यार्थ्यांसाठीचे टिंबटिंब हे मासिक चालवते. 3रं मासिक आलं
बालभारती ही संस्था म्हणजे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाची पाहिलं आता आपण किशोर नावाचं मासिक, बालभारती किशोर लक्षात ठेवायला सोपं. चला पुढे. टिंबटिंबची परिणामकारक अंमलबजावणी होण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर तयार करण्यात आलेल्या कृती कार्यक्रमावर आधारित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम 1988 तयार करण्यात आला. आता हा अभ्यासक्रम 1988 तयार केलाय. याचा अर्थ एखाद्या विशिष्ट योजनेची, एखाद्या विशिष्ट धोरणाची अंमलबजावणी म्हणून, याचा अर्थ याच्या अगोदर ते धोरण असणारे, याच्या अगोदरचं धोरण असणारे, आणि ते कधीचं, पंतप्रधान राजीव गांधी यांच्या काळामध्ये स्वतंत्र भारताचं दुसरं शैक्षणिक धोरण जे आहे, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, ते 1986. म्हणून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986ची परिणामकारक अंमलबजावणी होण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर तयार करण्यात आलेल्या कृती कार्यक्रमावर आधारित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम 1988 तयार करण्यात आला. ओके, याचाच भाग पुढचा प्रश्न. आपलं उत्तर क्लिअर झालं. पर्याय क्रमांक 3 पुढे जाऊया. प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम 1988 आता जो पाहिला तो, जो 1980च्या धोरणाची यथायोग्य अंमलबजावणीसाठी तयार केलाय. हा अभ्यासक्रम 1988 कार्यान्वित होत असतानाच राष्ट्रीय स्तरावर किमान अध्ययन क्षमता निश्चित करण्यासाठी, किमान अध्ययन क्षमता शब्द लक्षात राहू द्या, निश्चित करण्यासाठी टिंबटिंब यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली. कोणती समिती गठीत करण्यात आली असा प्रश्न आला तर दवे समिती म्हणतात. आणि मग अध्यक्ष क्लिअर झाले, डॉक्टर NCERT क्षेत्रामध्ये कार्यरत असणारे संशोधक आहेत डॉक्टर R.H. दवे. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर आहे. तीच दवे समिती किंवा किमान अध्ययन क्षमता निश्चित करणारी समिती. पुढे दवे समितीने जी आता स्थापन झाली डॉक्टर R.H. दवे यांच्या अध्यक्षतेखाली भाषा, गणित व परिसर अभ्यास या विषयांसाठी इयत्ता टिंबटिंब पर्यंतच्या किमान अध्ययन क्षमता तक्ते विकसित केले. तर या संस्थेनं 5वी पर्यंतच्या किमान अध्ययन क्षमतांचे तक्ते विकसित केलेत. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर. नेक्स्ट, 1975 मध्ये शैक्षणिक कारणासाठी उपग्रहाचा वापर करणे साध्य करण्यात भारताने यश मिळवले. ओके, चांगली. मग पुढे यामध्ये इस्रोचे शास्त्रज्ञ टिंबटिंब यांनी महत्वाची भूमिका बजावली. यामध्ये कोणते इस्रोचे शास्त्रज्ञ तर पर्याय क्रमांक 4 एकनाथ चिटणीस यांचं महत्वाचे योगदान आहे, महत्वाची भूमिका आहे. पुढे स्पेस ॲप्लिकेशन सेंटर एक संस्था आहे, एक सेंटर आहे. या टिंबटिंब येथील अंतरिक्ष उपयोग व केंद्राच्या नेतृत्वाखाली साईट हा शैक्षणिक कारणासाठी प्रयोग सुरू झाला. साईट नावाचा प्रयोग केला. कोणी केला? या संस्थेने केला. बरं, ही संस्था कुठं आहे एवढाच प्रश्न विचारलाय तर अहमदाबाद, गुजरात राज्यामध्ये अहमदाबाद साबरमती नदीच्या तीरावर असणार या ठिकाणी हा प्रयोग झाला. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर. उपग्रहाद्वारे शिक्षण प्रणाली या उपक्रमात भारताला टिंबटिंब या देशानं मदत केली. या उपक्रमामध्ये भारताला सुरुवातीच्या काळामध्ये अमेरिकेने मदत केली. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर. पुढे संयुक्त राष्ट्र या संघटनेने 1970 हे वर्ष टिंबटिंब म्हणून घोषित केले. संयुक्त राष्ट्र अनेक वर्ष घोषित करत असतं, ते वर्ष परीक्षेला नेहमीच विचारले जातं. तर 1970 हे वर्ष काय म्हणून तर जागतिक शैक्षणिक वर्ष म्हणून घोषित केले होते. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर. पुढे 1974 मध्ये सरकारने टिंबटिंब यांच्या अध्यक्षतेखाली गठीत केलेल्या समितीच्या शिफारशीनुसार मुक्त विद्यापीठाने आकार घेतला. म्हणजे आज जे भारतामध्ये मुक्त विद्यापीठ आहे, ते मुक्त विद्यापीठासाठी एक समिती स्थापन झाली होती. त्या समितीनं केलेल्या शिफारशीनुसार भारतामध्ये अनेक मुक्त विद्यापीठे स्थापन झाले. तर त्या कोणाच्या अध्यक्षतेखाली ती समिती गठीत केली होती असा प्रश्न आहे. तर त्याचं उत्तर आहे पी पार्थसारथी. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर. पी पार्थसारथी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली. त्यांनी मग मुक्त विद्यापीठाची शिफारस केली. पुढे इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाची स्थापना केव्हा झाली?
इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाची स्थापना लक्षात ठेवा. 1984 मध्ये इंदिरा गांधींची हत्या झाली आणि राजीव गांधी पंतप्रधान झाले आणि त्यांच्याच काळामध्ये मुक्त विद्यापीठ स्थापन झालं आणि त्या मुक्त विद्यापीठाला इंदिरा गांधींचं नाव दिलं. दिल्ली या ठिकाणी त्याचं मुख्यालय आहे. 20 सप्टेंबर 1985 रोजी. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर. नेक्स्ट, महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची स्थापना टिंबटिंब येथे टिंबटिंब साली करण्यात आली. जशी देश पातळीवर दिल्लीला मुख्यालय असणारं इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ, तसं आपल्या महाराष्ट्रासाठी सुद्धा मुक्त विद्यापीठाची स्थापना झाली. कुठं झाली? नाशिकमध्ये झाली. आणि केव्हा? 1989 मध्ये. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर. नाशिक 1989. नेक्स्ट, ज्ञानगंगा घरोघरी असं बोधवाक्य असणारं मुक्त विद्यापीठ आहे. पुढे CSIR याचा लॉंग फॉर्म सुद्धा येतो, त्याच्यामुळे मी इथं कंसात दिलं, काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च. लॉंग फॉर्म परीक्षेला येतो. या संस्थेची स्थापना टिंबटिंब या हेतून टिंबटिंब मध्ये करण्यात आली. कोणत्या हेतून? नावातच आहे, काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च. म्हणजेच काय? वैज्ञानिक संशोधनाला चालना देण्यासाठी. आणि केव्हा? 1950 मध्ये. 1950 मध्ये. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर आहे. पुढे जायचं. CSIR आता जी संस्था पाहिली, या संस्थेने भारतीय परंपरागत ज्ञानाचा डिजिटल कोश तयार केला. ओके. आणि तो तयार करून टिंबटिंब आंतरराष्ट्रीय भाषांमध्ये उपलब्ध. किती भाषांमध्ये तो कोश उपलब्ध करून दिला असा प्रश्न आहे, तर 8 भाषांमध्ये हा कोश उपलब्ध करून दिलेला आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर. टिंबटिंब राज्यात 1962 मध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च इन द मॅथमॅटिकल अँड फिजिकल सायन्सची संस्था स्थापन झाली. गणितामध्ये खूप महत्वाचं संशोधन करणारी ही संस्था आहे. आणि या संस्थेची स्थापना 1962 मध्ये झाली. कुठल्या राज्यामध्ये? तमिळनाडू राज्यामध्ये या संस्थेची स्थापना झाली. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर. पुढे, टिंबटिंब या संस्थेने ISIJU हा देशी बनावटीचा पहिला संगणक तयार केला. तर हे नाव नीट बघा, आपल्याला उत्तर या नावातच सापडेल. आय म्हणजे हा आय असा आहे, या इंडियन शब्दाचा आय. स्टॅटिस्टिकल या शब्दाचा एस. इन्स्टिट्यूटचा पुन्हा इथं आय आला. आय. जे जाधवपूर याचा जे आला आणि युनिव्हर्सिटी विद्यापीठ याचा यू आला. अशा रीतीचं नाव आहे. क आणि ड या 2 संस्थांनी संयुक्तपणे एकत्र करून हा पहिला देशी बनावटीचा संगणक तयार केला आहे. म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढे, 1974 मध्ये टिंबटिंब या कंपनीला पहिल्यांदा अमेरिकेतून सॉफ्टवेअर निर्मिती क्षेत्रातील कंत्राट मिळालं, कॉन्ट्रॅक्ट मिळालं. 1974 ला पहिल्यांदा अशा प्रकारचं कॉन्ट्रॅक्ट मिळालंय अमेरिकेकडून. तर अर्थात टाटांची कंपनी आहे TCS कंपनीला हे कॉन्ट्रॅक्ट मिळालंय. पुढे जायचं. 1988 मध्ये केंद्र सरकारनं टिंबटिंब येथे सिडॅक, ज्याचा लॉंग फॉर्म पण परीक्षेला विचारला जातो, सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग, या संशोधन संस्थेची स्थापना केली. कुठं? सगळ्यांना माहिती आहे, सिडॅक म्हणजे पुणे. पर्याय क्रमांक 4. पुढे, 1991 मध्ये टिंबटिंब यांच्या नेतृत्वाखाली परम 8000 हा सिडॅकने तयार केलेला हा महासंगणक आहे. तर तो कोणाच्या नेतृत्वाखाली, कोणाच्या प्रमुख कर्तृत्वाने तयार झाला? तर उत्तर आहे डॉक्टर विजय भटकर. सिडॅकचे जनक डॉक्टर विजय भटकर. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर. पुढे, बार्क BARC या संक्षिप्त रूपाबद्दल खालीलपैकी योग्य विधान ओळखा. ओके. पहिला आहे भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर. ओके, याचा लॉंग फॉर्म आहे, हाच बरोबर आहे, भाभा. पुढे काय? भारत ॲटोमॅटिक, नाही, हा चुकीचा लॉंग फॉर्म आहे, हा पहिला बरोबर. पुढं, या संस्थेने न्यूक्लिअर फिजिक्स, ओके,
सॉलिड स्टेट फिजिक्स इत्यादी विषयात संशोधन केलं, हेही वाक्य बरोबर आहे. अणुभट्टी निर्मितीसाठी या संस्थेनं शास्त्रज्ञांना प्रशिक्षण देण्यासाठी ट्रेनिंग स्कूल काढले, हेही बरोबर आहे. म्हणजे क आणि ड बरोबर आहे, ब चुकीचं. आपल्याला योग्य ओळखायचं अ क ड. पर्याय क्रमांक 3 अ क ड. चला पुढे. 1951 मध्ये टिंबटिंब येथे भारतातील पहिली इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, याला आपण म्हणतो IIT. IITचा लॉंग फॉर्म सुद्धा परीक्षेला विचारला जातो. तो लॉंग फॉर्म आपण इथं पाहिला. भारतातील पहिली इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कधी 1951 मध्ये कोठे स्थापन करण्यात आली? सगळ्यांनी लक्षात ठेवा, पश्चिम बंगालमध्ये खरगपूर या ठिकाणी. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर आहे. पुढे चुकीची जोडी ओळख. कसल्या जोड्या आहेत? IIT संस्थेच्या आणि केंद्राची. बर, आसाममध्ये गुवाहाटी हे IITचं केंद्र बरोबर आहे. उत्तराखंडमध्ये रुरकी हे केंद्र आहे. बर, काय लिहिले? चुकीची जोडी. वरील दोन्ही नाही, दोन्ही चुकीचे नाही, दोन्ही बरोबर आहे. वरील पैकी एकही नाही म्हणजे पर्याय क्रमांक 4. एकही चुकीचे नाही, दोन्ही बरोबर आहेत. कुशल दर्जाचे व्यवस्थापक घडवण्यासाठी केंद्र व गुजरात सरकारने अहमदाबाद येथे टिंबटिंब या संस्थेची स्थापना केली. आता व्यवस्थापक म्हटलं की मॅनेजमेंट आलं, एम शब्द आला. उत्तर आहे IIM, इंडियन इन्स्टिट्यूट फॉर मॅनेजमेंट, IIM अहमदाबाद. नेक्स्ट, अहमदाबाद येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट म्हणजे IIM या संस्थेच्या उभारणीसाठी टिंबटिंब या संस्थेने मदत केली. कोणत्या संस्थेने मदत केली? इंग्लंडच्या ऑक्सफर्ड बिझनेस स्कूलने नाही, अमेरिकेच्या हार्वर्ड बिझनेस स्कूलने. हो, पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर आहे. अमेरिकेच्या हार्वर्ड बिझनेस स्कूलने या IIM या संस्थेच्या उभारणीमध्ये मदत केलेले, सहकार्य केलेले. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर. नेक्स्ट, प्रभात फिल्म कंपनी कोठे आहे? ही होती पुण्याला होती प्रभात फिल्म कंपनी. सोप आहे. 1961 रोजी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन, आता परत संस्था आली, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन NID, ह्याचा लॉंग फॉर्म येऊ शकतो. या संस्थेची स्थापना टिंबटिंब येथे झाली. पुन्हा एकदा अहमदाबादला जायचं. अहमदाबाद या ठिकाणी संस्थेची स्थापना झाली. पुढे NID, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन, या संस्थेची स्थापना टिंबटिंब या विषयाचे शिक्षण देण्यासाठी. तर नावातच आहे डिझाईन, म्हणजेच इथं औद्योगिक आरेखन. औद्योगिक व्यवस्थापनासाठी मॅनेजमेंट ती वेगळी, इथं औद्योगिक आरेखनासाठी आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर आहे. ICMR याचाही लॉंग फॉर्म महत्वाचा. भारतीय वैद्यकीय अनुसंधान परिषद ची स्थापना टिंबटिंब मध्ये करण्यात आली. साल विचारलंय ICMRचं, याचा लॉंग फॉर्म आला तर हा, आणि साल आले 1949 साली. म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर फक्त 2च वर्षामध्ये ही संस्था स्थापन झाली. चला पुढे. एम्स ही फार महत्वाची संस्था, नेहमी परीक्षेला येणारी. एम्सचे पूर्ण म्हणजे विस्तारित रूप विचारले. पण आता AIIMS असा आहे. तर पाहूया आपण. ऑल इन्स्टिट्यूट नाही, ऑल बरोबर आहे इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स. पर्याय क्रमांक 2. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस असा त्याचा एम्सचा लॉंग फॉर्म आहे, विस्तारित रूप आहे. पर्याय क्रमांक 2. 1969 मध्ये स्थापन केलेल्या सेंट्रल काउन्सिल फॉर रिसर्च इन इंडियन मेडिसिन अँड होमिओपॅथी, म्हणजे या नावाची संस्था 1969 मध्ये स्थापन झाली होती. पहिला मुद्दा क्लिअर. दुसरा, या संस्थेचे विसर्जन 1979 म्हणजे 10 वर्षानं विसर्जन केलंय. का केलं गड्या? बघूया पुढे. विसर्जन करून पुढील कोणत्या नव्या संस्था स्थापन करण्यात आल्यात? आता ही जी एकच संस्था 3 वेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत होती, त्यांचं विलगीकरण केलं आणि सेंट्रल काउन्सिल फॉर रिसर्च इन युनानी मेडिसिन सेपरेट संस्था स्थापन झाली. सेंट्रल काउन्सिल फॉर रिसर्च इन होमिओपॅथी ही वेगळी संस्था स्थापन झाली. सेंट्रल काउन्सिल फॉर रिसर्च इन योग अँड नेचर क्युअर
ही वेगळी संस्था स्थापन झाली. अशा रीतीने 3 वेगळ्या वेगळ्या संस्था स्थापन झाल्या. म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. पुढे IIT, मगाशीच पाहिलं IIT, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, ही शैक्षणिक संस्था पुढील क्षेत्रातील शिक्षण देण्यासाठी प्रसिद्ध आहे. हा, कुठल्या प्रकारचं शिक्षण देण्यासाठी? टेक्नॉलॉजी, अभियांत्रिकी, पर्याय क्रमांक 4. नेक्स्ट, टिंबटिंब येथील भारतीय कृषी संशोधन संस्थेला म्हणजेच इंडियन ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूटला 1958 मध्ये विद्यापीठाचा दर्जा मिळाला. तर अशा प्रकारच्या या कृषी संस्थेला विद्यापीठाचा दर्जा मिळालाय. ती संस्था कुठे किंवा त्या संस्थेचं मुख्यालय कुठं? तर त्या संस्थेचं मुख्यालय दिल्लीला आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर. ॲडव्हान्स्ड सेंटर फॉर ट्रीटमेंट, रिसर्च अँड एज्युकेशन इन कॅन्सर, तर ही वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या खूप महत्त्वाच्या संस्था आहेत. प्रश्न आहे, ही टिंबटिंबची शाखा आहे. कुठल्या संस्थेची? या 2 महत्त्वाच्या शाखा आहेत. तर टाटाची आहेत, म्हणजे टाटा मेमोरियल सेंटर, पर्याय क्रमांक 4. नेक्स्ट, टिंबटिंब येथील ग्रंथालय देशातील सर्वात मोठे कृषी विषय ग्रंथालय. देशातलं, भारतातलं सर्वात मोठं कृषी विषय ग्रंथालय कोठे आहे? असा साधा सोपा प्रश्न आहे. तर त्याचं उत्तर आहे दिल्ली, पर्याय क्रमांक 4. झाला 60वा प्रश्न झाला. 60च प्रश्न होते. 60च म्हणजे सामान्य गोष्ट नाही. तर अशा रीतीनं इयत्ता 9वी विषय इतिहास व राज्यशास्त्र, पाठ क्रमांक 5, आणि त्याचं नाव आहे शैक्षणिक वाटचाल. आणि यामध्ये 60 प्रश्न तुम्हाला टेस्ट सोडवण्यासाठी पाठवले होते. ते तुम्ही सोडले. किती मार्क्स पडले? आम्हाला आमच्या या हिस्ट्रीमध्ये सगळं डिटेल लक्षात येतं की पहिल्यांदा किती मार्क्स पडले, दुसऱ्यांदा. प्रत्येकाचे आपल्या सगळ्या जवळपास 1000च्या आसपास आपले पार्टने टेस्टला ॲडमिशन आहे. या सगळ्यांचा डिटेल डाटा आमच्याकडे असतो. आणि अशा रीतीनं त्यानंतर मग आम्ही या टेस्टचं विश्लेषण देतो, जेणेकरून तुम्हाला तो पाठ, तो धडा अतिशय चांगल्या पद्धतीनं समजेल, ती कन्सेप्ट क्लिअर होईल या हेतूनं. चला तर या पाठने ह्या टेस्टच्या विश्लेषणामध्ये इथंच थांबूया. पुन्हा भेटू पुढील लेक्चरमध्ये. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.